नमस्कार मित्रांनो, गवळे हायटेक नर्सरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज या ठिकाणी बोनसाई ट्री सुरुवातीपासून कशा पद्धतीने बनवणार आहे त्याची माहिती देणार आहे आपल्याला. आज या ठिकाणी आपण वड, ज्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये फायकस इलास्टिका असं त्याचं नाव आहे, तर अतिशय सुंदर पद्धतीनं याचं बोनसाई तयार होतं. तर ते कशा पद्धतीने बनवायचं आहे ते आज संपूर्ण माहिती मी या ठिकाणी देणार आहे. अशा एक फांदी घ्यायची आहे, संपूर्ण पानं त्याची या ठिकाणी काढली जाणार आहेत. आपल्याकडे जो पॉट असेल त्या पॉटमध्ये आपण हे कटिंग लावू शकता. हे बघा, अशा पद्धतीने कटिंग लावायचे आणि ह्याची काळजी घ्यायची. सुरुवातीला जे हे रोप तयार होईल तिथून तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी ह्याचा काळजी घ्यावा लागणार आहे. हे जे बोनसाई तयार झाल्यानंतर, याचा एक शेप तयार झाल्यानंतर आपल्याला मोठ्या पॉटमध्ये ह्याला शिफ्टिंग करायला लागणार आहे. नंतर या ठिकाणी बघा, 1.5 वर्षानंतर तुमचं असं एक झाड तयार होणार आहे. तर त्या पॉटमधून काढून तुम्ही याला बोनसाई पॉटमध्ये शिफ्ट करण्यासाठी तयार आहे. या ठिकाणी जे एक्स्ट्रा जे हे आहे, मुळे आहेत, ते आपण कट करतो या ठिकाणी. हे बघा संपूर्ण कसं डेव्हलप झालेलं आहे. पारंब्या सुद्धा याला नवीन आलेले आहेत. एकदम नॅचरली शेपमध्ये, जसं आपण मोठं झाड बघतो वडाचं, त्याची एक छोटीशी प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला दिसते. तर पॉट भरण्याच्या पद्धतीमध्ये सुरुवातीला पॉटमध्ये आपण नेट कापड टाकलेलं आहे. हे बघा, हे नेट कापडचं फायदा 2 फायदे आहेत. एक म्हणजे ह्याच्या होलवरती माती जाम होणार नाही किंवा घट्ट होणार नाही, जेणेकरून पाणी निघून जाईल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण 2 वर्षांनी 1.5 वर्षांनी पॉटचं ज्यावेळी नवीन दुसऱ्या पॉटमध्ये टाकणे किंवा मोठ्या पॉटमध्ये टाकायचं असेल, त्यावेळी ह्या नेटमुळे मुळ्या पूर्ण असं त्याचं संपूर्ण मुळ्यांचा बंच नेट बरोबरच निघणार आहे. कुंडी आपोआप अलगद बाजूला होणार आहे. असे 2 फायदे आहेत. आज मी माती पण दाखवतो आपल्याला. तर मी अशी नॉर्मल माती वापरलेली आहे. मातीमध्ये जास्त शेणखत फक्त आहे. मातीमध्ये इतर कुठल्याही गोष्टी मी वापरलेल्या नाही. त्याला कारण असं आहे की माती ओलावा धरून ठेवणारी पाहिजे. बऱ्याच वेळा कमीत कमी 50% तरी सूर्यप्रकाश असावा. अशा ठिकाणी वडाची बोनसाई चांगल्या पद्धतीने येते. आणि जर जास्त दगडयुक्त किंवा रेतीयुक्त माती वापरली किंवा कोकोपीटचा जास्त वापर केला तर त्याला सारखं पाणी किंवा जास्त पाण्याचं हे लागणार आहे, प्रमाण लागणार आहे, आणि तेवढा वेळ पण असला पाहिजे. या ठिकाणी हे बघा, काळी माती आणि ह्याच्यामध्ये झाडांच्या मुळ्या पण चांगल्या डेव्हलप होतात आणि ओलावा पण चांगला टिकून राहतो. आज आपण या ठिकाणी माती थोडीशी खाली टाकणार आहे अगोदर नेटवर. नंतर आपल्याला हे बोनसाईचं झाड या ठिकाणी मांडायचं. हे बघा, त्याच्या पारंब्या आहेत. पारंब्या आपल्याला अशा थोड्याशा सुट्ट्या करायच्या. हे बघा, ते छोट्या छोट्या मुळे आहेत. या मुळ्यांनाच नवीन मुळ्या तयार होऊन झाडाची नंतरची वाढ चालू होणार आहे. त्याच्यामुळे ह्या मुळ्या कट करायच्या नाहीत. आणि आत्ता सध्या जे रासायनिक खतं वगैरे आहेत त्याला द्यायची गरज नाही.
कारण आता आपण याच्या पूर्ण फांद्या पण कट करणार आहे आणि मुळ्या पण कट केलेल्या आहेत मोठ्या. त्याच्यामुळं आता झाड काही अन्न घटक घेण्याच्या अवस्थेत नसणार आहे. आपण या ठिकाणी माती टाकतोय आता. बघा संपूर्ण माती अशी जितक्या पण मुळे आहेत त्या मुळ्यांमध्ये आतमध्ये पूर्ण भरली पाहिजे, पोकळी नाही राहिली पाहिजे. असा स्पूनचा वापर करू शकता तुम्ही. आजकाल लोकांमध्ये अतिशय आवडीचा विषय आहे हा बोनसाय बनवण्याचा. मोकळ्या वेळेमध्ये लोकांना आवडतं हे काम करायला. वास्तुशास्त्राचा वगैरे काय जास्त संबंध नाही, कारण हे नैसर्गिक आहे, निसर्ग आहे. निसर्गाला आपण आपल्या नियमांमध्ये बांधू शकत नाही. निसर्गाला आपण आपल्या नियमांमध्ये बांधू शकत नाही. आणि वड, पिंपळ, ज्या फायकसच्या व्हरायटी आहेत त्या सर्व ऑक्सिजन देणारे आहेत. घरामध्ये ठेवलं तरी चालतंय किंवा अंगणामध्ये असेल तरी चालतंय. पूर्ण रात्रंदिवस 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या व्हरायटीमध्ये मोडलं जातं. आणि आपल्याला आजकाल लोकांकडे जागेची उपलब्धता फार कमी आहे. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने ते त्यांची गरज भागवू शकतात किंवा जी आवड आहे. आज या ठिकाणी बघा जे ह्या वरच्या फांद्या आहेत, फांद्या आपण पूर्ण कट करणार आहे. कमीत कमी 2-3 पानांचे डोळे ठेवून आपण पूर्ण कटिंग केली जायची. ह्याच्या पारंब्या आहेत त्या आपण अशा पारंब्या कुंडीच्या एकदम काठावरती मातीमध्ये पुरायचे आहेत, जेणेकरून ह्याचा आकार थोडासा मोठा होणार आहे. आणि मोठा आकार झाल्यानंतर ते अजून दिसायला सुंदर दिसणार आहे. अतिशय सुंदर असा शेप तयार झालेला आहे. जे नैसर्गिक मोठे वटवृक्ष असतात अशा पद्धतीने याचा शेप तयार झालेला आहे. पारंब्या वगैरे भरपूर आहेत, फांद्या भरपूर आहेत. पाहिजे तसं तुम्ही शेप देऊ शकता. थोड्याशा वेळेची गरज आहे, याच्या मोकळ्या वेळेची गरज आहे. थोडासा वेळ द्यावा लागतो याला. अशा पद्धतीने हे बोनसाय कमीत कमी 90 ते 95% तयार झालेला आहे.
धन्यवाद.